काही लोक तुमच्या आयुष्यात येतात, वचने देतात, स्वप्न दाखवतात आणि एक दिवस कोणतंही कारण न देता निघून जातात. त्यांच्या जाण्याने काही लोक तुटून पडतात, पण काही लोक स्वतःला इतकं मजबूत बनवतात की एक दिवस सोडून गेलेल्या माणसालाच वाटतं मी चुकीच्या व्यक्तीला गमावलं. आज मी तुम्हाला अशा 8 गोष्टी सांगणार आहे ज्या तुमचे आयुष्य बदलतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला असेच आयुष्याला नवीन दिशा देणारे विचार आवडत असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला सुरुवात करूया. 1. स्वतःला सिद्ध करण्यासाठी नाही, स्वतःला बदला. सोडून गेलेल्या व्यक्तीला दाखवण्यासाठी स्वतःला बदलू नका, कारण दुसऱ्याला प्रभावी करण्यासाठी केलेला बदल काही दिवस टिकतो, पण स्वतःसाठी केलेला बदल आयुष्यभर टिकतो. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी जगायला सुरुवात करता तेव्हा तुमच्यात एक वेगळाच आत्मविश्वास दिसू लागतो आणि हा आत्मविश्वास लोकांना पुन्हा तुमच्याकडे पाहायला भाग पाडतो. 2. संपर्कासाठी धावू नका. ज्याने जाण्याचा निर्णय घेतला त्याच्या मागे सतत धावू नका. वारंवार फोन, मेसेजेस, विनवण्या त्यामुळे प्रेम वाढत नाही, उलट तुमची किंमत कमी होते. कधीकधी शांतपणे मागे हटणं हे सर्वात मोठं उत्तर असतं. ज्याला तुमची किंमत असेल तो स्वतःहून तुमच्याशी संपर्क करेल. 3. स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. दुःखात अडकून राहण्यापेक्षा स्वतःचं भविष्य घडवायला सुरुवात करा. नवीन कौशल्य शिका, अभ्यास करा, नोकरी मिळवा, व्यवसाय सुरू करा. कारण जेव्हा आयुष्य पुढे जातं तेव्हा जुन्या जखमाही भरून येतात आणि एक दिवस तुमची प्रगतीच तुमचं सर्वात मोठं उत्तर ठरते. 4. स्वतःची किंमत स्वतः ओळखा. ज्याने तुम्हाला सोडलं त्यामुळे तुमची किंमत कमी होत नाही. सोनं कोणीतरी फेकून दिलं म्हणून त्याची किंमत कमी होत नाही. तसंच तुमचंही किंमत दुसऱ्यांच्या निर्णयावर अवलंबून नसते. स्वतःचा आदर करा, कारण जो स्वतःचा आदर करतो त्याचा इतरही आदर करतात. 5. तुमचं आयुष्य इतकं सुंदर बनवा की मागे वळून पाहणाऱ्याची गरजच पडू नये. ज्याने तुम्हाला सोडलं त्याचाच विचार करत बसाल तर तुमचं वर्तमान आणि भविष्य दोन्ही हातातून निघून जाईल. याऐवजी स्वतःसाठी नवीन ध्येय ठेवा. दररोज स्वतःमध्ये थोडी सुधारणा करा, नवीन कौशल्य शिका, शरीर फिट ठेवा, करिअरवर लक्ष द्या, घरच्यांसोबत वेळ घालवा. कारण जेव्हा तुमचं आयुष्य आनंदी होतं तेव्हा जुन्या आठवणी ताकद आपोआप कमी होते आणि एक दिवस तोच माणूस तुमच्याकडे पाहून विचार करेल मी खरंच एक चांगल्या व्यक्तीला गमावलं. 6. शांतता हेच सर्वात प्रभावी उत्तर असतं. प्रत्येक गोष्टीचं उत्तर शब्दांनी द्यायचं नसतं. काही उत्तर वेळ देतो, काही उत्तर तुमचं यश देतं आणि काही उत्तरं तुमची शांतता देते. जो माणूस प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत नाही तोच खरा मजबूत असतो. कारण सिंहाला प्रत्येक कुत्र्याच्या भुंकण्याचं उत्तर द्यायचं लागत नाही. तुमची शांतता समोरच्याला अनेक प्रश्न विचारायला भाग पाडते. 7. स्वतःची ओळख दुसऱ्यांच्या उपस्थितीवर अवलंबून ठेवू नका. अनेक लोकांची सर्वात मोठी चूक म्हणजे ते स्वतःचा आनंद, स्वतःची किंमत आणि स्वतःची ओळख एका व्यक्तीशी जोडून ठेवतात आणि ती व्यक्ती निघून गेल्यावर त्यांना वाटतं सगळंच संपलं. पण सत्य हे आहे की तुमची ओळख तुमच्या स्वभावाने आहे, तुमच्या मेहनतीने आहे आणि तुमच्या स्वप्नांनी आहे. कोणीतरी गेलं म्हणून तुमचं आयुष्य थांबत नाही. तुम्ही अजूनही तेवढेच मौल्यवान आहात. 8. यशस्वी व्हा, पण कोणाला जळवण्यासाठी नाही. काही लोक म्हणतात इतके यशस्वी व्हा की त्यांना पश्चाताप झाला पाहिजे, पण खरी गोष्ट अशी आहे यश मिळवा कारण तुम्ही त्यासाठी पात्र आहात. यश मिळवा कारण तुमच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा आहे. यश मिळवा कारण तुमची स्वप्न पूर्ण करायची आहेत. कोणाला काही दाखवण्यासाठी नाही तर स्वतःचं आयुष्य सुंदर करण्यासाठी. अशा प्रकारे मिळालेल्या यशा मनालाही समाधान देतं. शक्तिशाली समारोप. लक्षात ठेवा, जे लोक तुमचं मूल्य ओळखत नाही त्यांना जबरदस्तीने थांबवू नका. काही लोक तुमच्या आयुष्यात येतात फक्त एका धडा शिकवण्यासाठी. त्या धड्याबद्दल कृतज्ञ राहा, पण त्या व्यक्तीमध्ये अडकून राहू नका. तुमचं खरं उत्तर राग नाही, बदला नाही. तुमचं खरं उत्तर म्हणजे तुमची प्रगती, तुमचं यश, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचं आयुष्य. एक दिवस असा नक्की येईल की
जे लोक तुम्हाला सोडून गेले होते ते मागे वळून पाहतील, पण त्या दिवशी तुम्ही त्यांच्या परत येण्याची वाट पाहत नसाल, कारण तोपर्यंत तुम्ही स्वतःचं आयुष्य इतकं सुंदर घडवलेलं असेल की मागे वळून पाहणाऱ्याची गरजच उरणार नाही. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, स्वतःवर प्रेम करा, स्वतःची किंमत ओळखा आणि प्रत्येक दिवस कालपेक्षा चांगले बनवण्याचा प्रयत्न करा. कारण जगातील सर्वात मोठी जिंक ही कोणाला हरवण्यात नसते, तर स्वतःला घडवण्यात असते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आत्ताच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.